नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांकडून होणाऱ्या काठामारीवर जाहीरपणे भाष्य केलं। इतकंच नाही तर काठामारी करणाऱ्या कारखान्यांची यादी आपल्याकडे आहे आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याचा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिलेला असतानाच दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांची काटा तपासणी करणारी यंत्रणा आहे ती मात्र वर्षानुवर्ष धूळखाट पडून असल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय। हे जे मशीन बघतोय हे गेली 10 वर्ष गोकुळचं जे ताराबाई पार्क इथलं कार्यालय आहे त्या ठिकाणी पडून असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर साखर कारखान्याचे जे काटे आहेत त्या ठिकाणी ही मशीन जाईल, ही हायड्रोलिक क्रेन जाईल आणि त्या ठिकाणी साखर कारखान्यांच्या काट्यांची तपासणी करेल अशासाठी ही सगळी यंत्रणा या ठिकाणी आणण्यात आलेली होती। अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडून 14 ते 15 मशीन्स ज्या आहेत त्या राज्यभरामध्ये देण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकीच एक ही कोल्हापुरातील मशीन आहे। मात्र ह्या मशीनचा एकदाही वापर केला गेला नसल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते। याआधी देखील TV9 मराठीनं ही मशीन धूळखात पडून असल्याचं वृत्त आहे ते दिलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काठामारीवर भाष्य केल्यानंतर पुन्हा एकदा हे हायड्रोलिक मशीन आहे ती पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर वैद्यमापन अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता या ठिकाणी ड्रायव्हर आणि ऑपरेटर मिळत नसल्यामुळं ही क्रेन पडून असल्याचं धक्कादायक खुलासा किंवा हास्यास्पद खुलासा एक प्रकारे प्रशासनाकडून केला जातोय असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळं एका बाजूला मुख्यमंत्री काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा इशारा देत असताना दुसरीकडे ही जी काही काटा तपासणारी जी काही यंत्रणा आहे ती मात्र अशा पद्धतीनं गेली वर्षानुवर्ष कोल्हापूरमध्ये धूळखात पडून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।